सबस्क्राईब करा श्री संत देवईमाई या यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। हरी हरी दुःख रूप देह दुःखाचा संसार 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 सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचे सांगती सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे कन्यापुत्र बाळे सुखाचे सांगाती कन्यापुत्र बाळे सुखाचे सांगाती दुःख रूप देह दुःखाचा संसार दुःख रूप देह दुःख रूप देह दुःखाचा संसार दुःख रूप देह दुःखाचा संसार दुःख रूप देह दुःखाचा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचे सांगाती कन्यापुत्र बाळे
त्या पुत्र बाळे सुखाचे जाती आपोआप दुःख होता 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 जाती आपोआप कन्या पुत्र बाळे सुखाचे सांगणारी कन्या पुत्र बाळे सुखाचे सांगती देह दुःखाचा संसार, दुःख रूप देह दुःखाचा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. कन्या पुत्र बाळे सुखाचे सांगाती, दुःख होता जाती आपे आप.
सोयी रे सज्जन कवनाचे कवन, सोयी रे सज्जन कवनाचे कवन, अवघा वाटे क्षीण मना माझ्या. कन्या पुत्र बाळे सुखाचे संगाती, दुःख होता जाती आपेआप. चोखा म्हणे अहो पंढरी निवासा, चोखा म्हणे अहो पंढरी निवासा, सोडवी भवपाशा पासूनिया. कन्या पुत्र बाळे सुखाचे संगाती, दुःख होता जाते आपेआप. विठाला विठाला आकाशात प्रतिदंतो यम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति वसुदेव सुतं देवं कंस चानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्वरते स्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरय. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. योऽन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम्. अन्यां च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो चरण श्री गुरूंचे आता हृदय आपुले. चौफाळून या भले वरी वैसव पावले श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रणाम करू. प्रातस्मरणीय ब्रह्मीभूत श्री संत मोतीराम महाराज, परमपूज्य प्रातस्मरणीय संत देवईमाई महाराज, प्रातस्मरणीय वैकुंठवासी माझे बाबा गुरुवरे धोंडेराज शास्त्री पालमकर या महापुरुषांच्या चरणी प्रणाम करू. आदरणीय वडील कैलासवासी रामराव पांडुरंगजी कदम, आदरणीय पिताश्री कैलासवासी रामराव पांडुरंग
कदम यांना दिनांक 24/12/2025 रोजी देवाज्ञा झाली आणि देहपतनानंतरचा आज गंगापूजनाचा कार्यक्रम, गोड जेवणाचा कार्यक्रम परिवारातील आदरणीय सुपुत्र दत्तराव रामराव कदम, कृष्णा रामराव कदम आणि ज्ञानेश्वर रामराव कदम कदम परिवारातील सर्व मंडळी आपल्या वडिलांच्या देहपतनानंतरचं हे दुसऱ्या टप्प्यातलं और्ध्वदैहिक कर्म आज परिपूर्ण करतात. या विषयाचं कीर्तन करत असताना मी नेहमी सगळ्यात पहिल्यांदा गरुड पुराणातला सिद्धांत पटकन लक्षात आणून देतो का आता आजचा कार्यक्रम कितव्या टप्प्यातला आहे माणूस मेल्यानंतर आपल्याला कळालं पाहिजे. पहिल्या दिवशी देहातून प्राण गेल्यानंतर देहाला अग्नी देऊन दूध घालेपर्यंत राख सावडेपर्यंत पहिला टप्पा सांगितला. राख सावडलेल्या दिवसापासून गोड जेवण होईपर्यंत दुसरा टप्पा सांगितला आणि गोड जेवण झालेल्या दिवसापासून पहिल्या वर्ष श्राद्धापर्यंत तिसरा टप्पा सांगितला. तीनही टप्प्यातलं कर्म गरुड पुराणाच्या भाषेमध्ये और्ध्वदैहिक कर्म म्हणून ओळखल्या जातं. या सगळ्या कर्माला और्ध्वदैहिक कर्म म्हणतात. आज आपल्या वडिलांच्या देहपतनानंतरचा हा दुसरा टप्पा, आज हरी कीर्तन सेवेचं आयोजन, नामचिंतन, अन्नदान या माध्यमातून परिवारातील सुपुत्र मंडळी आपल्या वडिलांचं देहपतनानंतरचं दुसऱ्या टप्प्यातलं कर्म परिपूर्ण करतात. विठाल कीर्तन सेवेचं आयोजन आहे. चिंतनासाठी घेतलेला अभंग भगवंताचे लाडके भक्त संत सम्राट चोखोबा महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. देहसंबंधाने तुम्हाला आम्हाला दुःखच आहे. देहाद्वारे केलेला पुढे संसार त्यातही आपल्याला दुःखच आहे. देहसंबंधाने जेवढा पसारा आपण जमा केला त्यातलं कोणी आपल्या मदतीला येत नाही, त्यांच्यापासून सुद्धा दुःखच आहे. सगळे आपल्या सुखासाठी आपल्या सोबत असतात. म्हणून हा जीव भगवंताकडे प्रार्थना करतो मंडळींनो की एकदा या भवपाशातून, एकदा या कालचक्रातून आपली सुटका व्हावी, या जीवाची सुटका व्हावी आणि भगवंताच्या स्वरूपाशी आपण एकरूप व्हावेत, अशा आशयाचा अभंग या कीर्तन सेवेसाठी घेतलेला आहे. मला आग्रहाने निमंत्रण दिलं त्याबद्दल कदम परिवाराचे व्यक्तिशः ऋण व्यक्त करतो. आणि हे निमंत्रण आमचे परमार्थातले स्नेही माझे परममित्र आपल्या गावचे भूमिपुत्र अनंत महाराज बर्वे यांनी माझ्यापर्यंत पोहोचती केलं, त्याबद्दल व्यक्तिशः त्यांचेही ऋण व्यक्त करतो. उपस्थित सर्व आदरणीय गुणीजन, भजनी मंडळी, गायनाचार्य मंडळी, हरिभक्तपरायण संगीत विशारद संगीत अलंकार आमचे पिंटू महाराज वैतागवाडीकर, हरिभक्तपरायण गावातील आणि बाहेरगावून आलेली सर्व गुरुजन, भजनी मंडळी, सगळ्यांची नाव घेत बसत नाही. आपल्या भागातलं ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुकुल चैतन्य गुरुकुल गंगाखेड येथील सर्व आदरणीय छोटी छोटी बालवारकरी मंडळी, आमचे गोड मृदंगाचार्य, मृदंग महामेरू दोन्ही विनायक महाराज दत्तवाडीकर, आमच्या चैतन्य गुरुकुल संस्थेचे सगळे अविनाश महाराज आणि त्यांचे सगळे विद्यार्थी, आपल्या श्रोते मंडळींच्या चरणी प्रणाम करतो. आणि विशेषत्वाने आपल्याच परिसरातलं मोठं दैवत संत देवईमाय यांच्या नावाने संत देवईमाय यूट्यूब चॅनलचे आमचे जाधव परममित्र रेकॉर्डिंग चालू आहे, त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या चरणावर प्रणाम करतो. अभंगाचं चांगलं निरूपण करतो. विडाला मंडळींनो, देहपतनानंतर आपल्या वडिलांच्या देहपतनानंतरचा हा दुसरा टप्पा आहे. खरं तर शास्त्राच्या भाषेमध्ये सपिंडी श्राद्ध झालं ना, म्हणजे 12व्या दिवसाचं आपले वडील मेल्यानंतरचं कर्म झालं ना, तर 13व्या दिवशी सुद्धा एक कर्म सांगितलेलं आहे, शुद्ध श्राद्ध म्हणतात त्याला. पण आपण आपले वडील गेल्यानंतर किंबहुना आपल्या कुटुंबात एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर 12वा आणि 13वा एकच करतो, समजा, कळालं का? म्हणजे 12व्या दिवशीच 13व्या दिवसाचं कर्म करून टाकतो. तसं तर बहुतांश वेळेला 10व्या दिवशी सगळं आटपून घेतात. हे तर आणखी थोडं चुकीचं आहे ना मंडळींनो. कारण गरुड पुराणाने जे 2 कर्मसिद्धांत सांगितले ना, एक आतुरकालिक कर्म गरुड पुराण सांगतं आपल्याला, एक और्ध्वदैहिक कर्म सांगतं आपल्याला. और्ध्वदैहिक कर्मामध्ये आपल्याला पहिल्या दिवसापासून कर्म करायला नाही जमत मंडळींनो. हे कलियुग आहे. हे काही सत्ययुग थोडंच आहे की आपल्या घरात कोणीतरी व्यक्ती मृत झाली म्हणून पहिल्या दिवसापासून कर्म आपल्याला प्रारंभ करता येते. आणि ते इतकं बारकाईनं सांगितलेलं कर्म आहे मंडळींनो, गेलेल्या जीवाला सद्गती प्राप्त करून देण्यासाठी. म्हणजे आपण कोण्या दिवशी मेलोत, कोण्या प्रहरामध्ये मेलोत, कोण्या नक्षत्रावर मेलोत, इथून विचार आहे त्या कर्माचा. आपल्याला असं वाटतं की बाबा कोण्या दिवशी जरी आपण देह ठेवला तरी जमतंय. मोतीराम महाराजांनी कशाला पंचांग बघितलं? असं आहे का की कोण्या दिवशी आपण जरी देह ठेवला तरी ठीक आहे?
देवी माईनी तिथी बघून देव ठेवणं, मोतीराम महाराजांनी तिथी दिवस बघून देव ठेवणं, देह ठेवणं, हे उगं नाही ना मंडळींनो. का तर आपल्याकडे शास्त्राने असं सांगितलं की कोण्या दिवशी आपण मेल्यानं जमत नाही. याचे सिद्धांत तर मी नेहमी कित्येक वेळेला सांगतो सगळ्या लोकांना. संध्याकाळची वेळेनं आपण मेलो तर त्या दिवशी पंचांगामध्ये धनिष्ठा नावाचं नक्षत्र आहे. तर धनिष्ठा नक्षत्राच्या 4थ्या चरणावर मरत जाऊ नये माणसानं. कर्म वाढलं पुढे, ते निधन शांती वगैरे वगैरे वाढली. दिवसा म्हणजे सूर्योदयापासून दिवसाचे 12 तास म्हणजे दिवस, रात्रीचे 12 तास, 24 तासामध्ये जर पंचांगामध्ये शततारका नावाचं नक्षत्र आहे तर त्या 24 तासामध्ये सकाळी मरायचं नाही, दुपारी मरायचं नाही, संध्याकाळी मरायचं नाही, रात्री मरायचं नाही, बेरात्री मरायचं नाही. रात्री उशिरा 1-2 वाजता देहातून प्राण जाऊ नये मंडळींनो. आवर्तवदैहिक कर्म वाढलं म्हणजे पुढचं कर्म वाढलं. कळालं का? सगळं चांगलं असून तर आपले वडील गेल्यावर गंगेवर 10व्या दिवशी काकबली श्राद्ध, 11व्या दिवशी एकोतिष्ठी श्राद्ध, 12व्या दिवशी सपिंडी श्राद्ध, 13व्या दिवशी शुद्ध श्राद्ध. ठीक आहे, 12 आणि 13 एक करू आपण, चला जाऊ द्या. हे एवढं कर्म आपण चांगल्या दिवशी जरी मेलोत तरी पुत्राधिकांना करावं लागतं. आणि तेच जर नक्षत्र प्रहर चांगला नसेल तर पुढचं आणखी कर्म वाढलं मंडळींनो. कळालं? म्हणून तर या देहात आल्यानंतर तुम्हाला आम्हाला सायास करायचा आहे, आपलं जाणं चांगलं करायचं आहे मंडळींनो. ठीक आहे, आपण कुठं आलोत, कधी आलोत, कोण्या ठिकाणी आलोत, या देहामध्ये हा विषय सोडून द्या. आपल्या कदाचित ते जमलं नाही, हातचं नव्हतं, याच गावामध्ये जन्माला यावं, यांच्याच घरी जन्माला यावं, या वेळेला जन्माला यावं, हे जमलं नाही आपल्याला, समजा सोडून द्या. पण जाणं तर जमतंय ना आपल्याला. जाणं चांगलं करता येते मंडळींनो. कळाला का? सगळ्या साधू संतांनी जो सायास केला ना या देहात आल्यानंतर तो त्याच्यासाठीच केलाय. जगद्गुरु तुकोबार आहे तर मोठं सर्वांना आग्रहाने सांगतात, आम्ही जो एवढा सायास केला तो कशासाठी केला? शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, हे यादसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा, यादसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा. जगद्गुरु तुकोबार आहे आपल्या समोर, पुढे या नाही. याच्यासाठी सायास केला म्हणून सांगतात. आपलं जाणं चांगलं करायचंय मंडळींनो. कळालं का? आणि या देहातून जात असताना काळ, वेळ, नक्षत्र आणि ज्या कामासाठी या देहामध्ये आपण आलोत ते काम पूर्ण करून मग इथून निघून जायचं आपल्याला. आणि असं जर आपण या देहात असताना जर केलं, असं जर आपण या देहात असताना जर वागलोत मंडळींनो, तर गरुड पुराण सांगतंय माणूस मेल्यावर पुढे जाण्याचे 2 मार्ग आहेत. त्यापैकी देव मार्ग तुम्हाला आम्हाला प्राप्त होतो. विठाला विठाला गरुड पुराणामध्ये माणूस मेल्यावर इथून पुढे जाण्याचे 2 मार्ग आहेत. श्री भगवान वाच शृणोतार्क्ष प्रविश्यामी देवमार्ग सुखप्रदम. हा जो देवमार्ग आहे ना, या देवमार्गाने तुम्हाला आम्हाला या देहात आल्यानंतर जायचंय. का तर पुढे धोका नाही, पुढे त्रास नाही. मग दुसरा एक यममार्ग सांगितला तर संतांनी खेद व्यक्त केला, जास्त जीव यममार्गाने जातात मंडळींनो. कळालं? जास्त जीवाचा प्रवास पुढचा यममार्गाने. हे दोन्ही मार्ग गरुड पुराणाने आपल्या समोर मांडलेले आहेत. देवमार्ग सुखप्रदम तर यममार्ग भयप्रदम. मग तुम्हाला आम्हाला जोपर्यंत देहामध्ये आहोत तोपर्यंत देवमार्गाच्या प्रवासाचा प्रयत्नो विधेय आपल्याला प्रयत्न करायचा की एक दिवस आपल्याला जायचंय, पण आपला पुढचा प्रवास देवमार्गाचा व्हावा. आणि मी सिद्धांताला धरून नेहमी आपल्या समोर विषय मांडत असतो. देवमार्गाने जायचं असेल तर 3च गोष्टीत, फार पगड लावत बसायची नाही जीवनामध्ये. आपल्याला 3च गोष्टी स्वीकारायच्या आपण: नामचिंतन, संत संगती आणि विधी निषेध. संपला विषय, सगळं इथपर्यंतच आहे.
आपल्या आयुष्यामध्ये भगवंताच्या नामचिंतनाला महत्त्व द्या. नामसाधना आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्यातल्या त्यात कलियुगामध्ये तर ते प्रभावी साधन आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. हरेर नामेव नामेव, भगवंताच्या नामचिंतनाशिवाय तर गतीच नाही तुम्हाला मला. या देहात आपण आलो तर भगवंताचं नामचिंतन, त्याचा ध्यास घ्या. दुसरी गोष्ट, पटकन चांगल्यांच्या संगतीमध्ये या. संत संगती मध्ये आपण पटकन यावं. सताम संगती रे मात्रम साधनम प्रथमम स्मृतम. गाथा प्रकरणामध्ये शेकडो प्रमाण आहेत. आपण सर्व पाठांतरातली मंडळी, आपल्या परिसरातली भजनी मंडळ म्हणजे पाठांतराची पेव आहे, ठेव आहे ती, कळालं. खूप पाठांतर आहे सगळ्याला प्रमाण. आपण चांगल्यांच्या संगतीत यावं. आताही विचार करा आयुष्यामध्ये की आपण आत्तापर्यंत चांगल्यांच्या संगतीत आलोत का न आलोत. बरं, पहिला हा विषय क्लिअर करावा लागतो की चांगलं म्हणायचे कोणाला. बरोबर आहे ना. चांगलं म्हणायचे कोणाला हे कळाल्याशिवाय कोणाच्या संगतीत यायचं हे कळणार नाही आपल्याला. कारण एकच व्यक्ती एकाला चांगला असतो आणि दुसऱ्याला वाईट असतो. मग नेमकं चांगलं कोणाला म्हणायचं. वैकुंठवासी गुरुवर्य वारकरी संप्रदायातले थोर संत शंकर महाराज कंधारकर महाराज म्हणायचे, ज्याचं आचरण वेदविहित आहे, ज्याचं आचरण वेदविहित आहे, ज्याचा आचार विचार वेदानी शास्त्रांनी सांगितल्यासारखा आहे, आपण त्याच्या संगतीमध्ये राहावं. विठाला विठाला आपण त्याच्या संगतीमध्ये राहावं, त्याला चांगलं म्हणत जावं. कारण तो चुकीचं पाऊल नाही टाकणार. तो चुकीचं, मी एक आता हल्ली अलीकडच्या काळात मुद्दाम ग्रहणाचंच उदाहरण द्यायलो ना. किती लोक वाटतंय तुम्हाला, आपल्या ग्रहण होतं की नाही आपलं गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी. यंदाचं गणपती विसर्जन झालं ना, दुसऱ्या दिवशी ग्रहण होतं. रात्री 10ला लागत होतं आणि 1:30ला सुटत होतं. उठलो तर आपण रात्री 10 वाजता, आंघोळ केली, घरी देवपाटावर देव आहे त्यांना स्नान घातलं, आवडीचा मंत्र सांगितला सोपा, काही देवाचं नामचिंतन घेत बसलो, ग्रहण सुटल्याचं स्नान केलं. स्नान केल्यावर पुन्हा चांगलं पाणी आणून घरच्या देवपाटावरच्या देवाला घातलं. काही नाही, नुसता परमार्थाचा आवा आणतात माणसं, टर झोपलेले माणसं. आमच्यासारखी कुठं लोक जपतप करत रात्रभर बसतात आणि रात्रभर झोपलेले लोक आम्हाला विचारतात सकाळी, महाराज ग्रहण सुटलं का, झोपला होतास का तू. सोयऱ्या धैर्याला सांगताना फार सांगतो माणूस, आमच्याकडं 25 वर्ष झालं म्हणला पंढरपूरची वारी आहे, 2 पिढ्याचा परमार्थ आहे म्हणला आमच्या घरी, आणि ग्रहणामध्ये झोपतो. जमतंय. मी इतके दिवस ठेवत नव्हतो माझ्या गाडीमध्ये. आता माझ्या गाडीमध्ये मी धर्मसिंधू ठेवायलो, धर्मशास्त्र निर्णय सिंधू ठेवायलो. तुम्हाला आत्ता प्रकरण काढून दाखवतो. ग्रहणामध्ये झोपल्यावर किती पाप लागतंय ते. काहीच करायचं नाही. आपल्याला वाटतंय देवाचं नामचिंतन घेतलं की झालं, मोकळं कसंही वागायला. कळायले का. आपण आशाच्या संगतीमध्ये जर राहत असो की जे त्या दिवशी टर झोपायले तर उठतच नाहीत, मग त्याला चांगल्यांची संगत म्हणत नाही. त्यानं 1,00,000-2 लाखाचं जरी आपलं काम केलं हात उसणं बिनव्याजी, त्याला चांगलं म्हणायचं नाही. मग विठाला विठाला सताम संगती रे मात्रम. जाऊ द्या, चांगल्यांच्या संगतीमध्ये आपण येणं गरजेचं आहे मंडळींनो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, विधिनिषेध आपण सांभाळणं गरजेचं आहे. कारण विधिनिषेधाशिवाय माणसाचं जीवन हे शोभून दिसत नाही. पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता चिमरती बहिरी अंध. अरे पशुपशवादिकांना काही नाही हो मंडळींनो, त्यांना थोडाच काही विधिनिषेध आहे. प्रेतकर्म संस्कारामध्ये आपले वडील गेल्यानंतर किती मोठा विधिनिषेध सांगितलाय आपल्याला. आपले वडील मेल्यानंतर मुलांनी म्हणे सुतकामध्ये एक भुक्तम तो भोजनम, एकदा जेवण करायचं. सुतकामध्ये 2दा जेवत जाऊ नये. आई किंवा वडील गेल्यावर भावकीचा विटाळ असला तर जमते, 2दा नाही 3दा खाय. विनायक महाराज भावकीचा असल्यावर जमते. आपल्या घरातलं आपलं व्यक्तिमत्व जर कोणतं गेले, आपले वडील गेले, तर मुलांनी सुतकामध्ये 2दा जेवण करायचं नाही, एकदा जेवण करायचं. ज्या वडिलांनी आपल्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले मंडळींनो, काबाड कष्ट केले, अर्धपोटी उपाशी राहून आपल्याला इथपर्यंत आणून सोडलं, तर भारतीय संस्कृतीतलं तत्वज्ञान, पौराणिक तत्वज्ञान आपल्याला असं सांगतंय, आपण त्यांच्या नावाने रोज एकदा जेवलं तर काय फरक पडते 10 दिवस सुतकामध्ये.
पण तिथेही गडबड सकाळी 8:30-9 वाजताच पाहिजे खायला, असं कसं जमेल? त्याला विधिनिषेध म्हणतात. म्हणजे प्रेतकर्म संस्कारामध्ये तर फार सांगितला, कारण ही वेळ आपल्या आयुष्यामध्ये एकदा येते मंडळींनो. पुरुषासी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंत काळ, ती धर्माची वेळ. एकदा वेळ येते आणि त्या वेळेमध्ये जर आपण नाही सांभाळलं हे, तर मग जे पुण्य आपल्या पदरात पडायला पाहिजे ते पडत नाही. म्हणून तर प्रेतकर्म संस्कारामध्ये अनेक गोष्टी गरुड पुराणामध्ये सांगितलेल्या आहेत. प्रेतकर्म संस्कार ज्या वेळेला आपल्या नशिबाला येतो ना, आपल्या आईवडिलांचा करण्याचा प्रसंग येतो ना, हा दुःखद प्रसंग आहे मंडळींनो. पण याही दुःखामध्ये गेलेल्या जीवाला सद्गती प्राप्त करून देण्यासाठी पुत्रांनी आपला धर्म सांभाळावा लागतो. आणि मग त्याचा विचार करताना तर प्रेतकर्म संस्कारामध्ये एवढा मोठा विचार आलेला आहे. प्रेताच्या अनुषंगाने जे जे काही करायचंय त्याचा विचार गरुड पुराणाच्या प्रेतकल्प प्रकरणामध्ये सांगण्यात आला. म्हणून पुढचा सगळा जो विधी आहे, पुढचे सगळे जे विषय आहेत, हे गरुड पुराणाने आपल्याला क्लिअर करून टाकले. सगळ्याला सगळं नाही सांभाळता येत आपल्याला कलियुगामध्ये मंडळीनं, पण थोडंफार तरी आपल्याला करावं लागतं. थोडंफार तरी. बरं, देवाला तरी कुठं अपेक्षा आहे तंतोतंत सगळं सांभाळावं लोकांनी म्हणून? नाही ना. भगवान तर गरुडाला सांगू लागले, गरुडा पहिल्या दिवसापासून कर्म करावं लागते माणूस मेलेल्या. प्रेत ज्या जागेवर, म्हणजे आपल्या घरी आल्यावर बरं का, हॉस्पिटलमध्ये इकडं तिकडं एखाद्यावर जातो ना प्राण, तो विषय वेगळा. आपल्या घरी प्रेत आणून ठेवलं ना, त्या जागेवरून उचलून पुढचा जो विधी करतो आपण सुरू, आंघोळ घालणं ताटीवर, ते जागेवर उचलायचं ना, तिथून कर्म सुरू आहे. कोण करते? भगवान गरुडाला सांगू लागलं. गरुड म्हणला, देवा एवढं डिटेलमध्ये सांगू नका, कोणी करतही नाही, जाऊ द्या. मग भगवान काय म्हटले, नाही केलं तर नाही केलं, जाऊ दे. का देवाला माहिती आहे ना, दुःख असतंय, परिवार एके ठिकाणी नसतो, कोणी कुठून यायचं असतंय, कोणी कुठून जायचं असतंय, वेळ झालेली असते, काही सामाजिक बंधनं असतात. हे कलियुग आहे, जाऊ दे, नाही केलं तर नाही केलं गरुडा, जाऊ दे. किती सवलत द्यावी भगवंताने. मग सांगितलं की बाबा पहिल्या दिवसापासून नाही केलं तर नाही केलं, मग 10व्या दिवशी करा. 10व्या दिवशीचं स्वतंत्र करा, 11व्या दिवशीचं स्वतंत्र करा, 12व्या दिवशीचं स्वतंत्र करा. 3-3, 3.5 घंटे लागतात विधीला एका दिवशीच्या. आणि हे माणूस एका दिवशी 2 तासामध्ये सगळं करून येते, करून आलो म्हणते सगळं. हे ठासू कित्येक वेळेला सांगितलंय. आणि कशासाठी एवढं ठासून सांगायचंय, तर तुमच्या खात्यामध्ये पुण्य जास्त जमा होण्यासाठी. कळाले का? कारण या सगळ्या विधी इतकं पुण्य तर दुसऱ्या कोणत्या कर्मामध्ये नाही मंडळींनो. आपल्या पितरांचे आशीर्वाद घेणं हे सगळ्यात मोठं पुण्य. त्यांना गतीला लावणं आपलं सगळ्यात मोठं पुण्य आहे. बाकी सगळं बाजूला ठेवा. या देहात आपण आलोत मंडळींनो. देह संबंधाने तुम्हाला आम्हाला जो जो विचार करायचा आहे गेल्यानंतर तो करावा लागतो. कळाला? पंचभिर निर्मिते देहे वेदांत आपल्याला सांगतो. गुरुजी सांगायचे रंगनाथ महाराज परभणीकर, पंचभिर निर्मिते देहे पंचत्वं च पुनर्गते स्वाम स्वाम योनिमानुप्राप्ते तत्र का परिदेवना. पंचमहाभूताचा देह आहे मंडळींनो. यातलं प्रत्येक तत्व आपापल्या स्थानाला जाते. त्याला आपण मृत्यू म्हणतो, त्याला आपण अंतकाळ म्हणतो. कळाला का? देहाचा जर तत्वतः विचार केला या, तर देहात येताना दुःख, देहात नाही जाताना तर आहेच आहे. हा, देहात येताना दुःख, देहात आहोत तोपर्यंत दुःख, आणि देहातून गेल्यानंतर दुःख, आणि देहातून गेल्यानंतर आपल्या सगळं दुसऱ्यालाही दुःख. विठाला विठाला विठाला. देहात येताना दुःख आहे. किती यातना सहन करावे लागतात या देहाला जन्माला घालताना. आपल्या आईला, त्या मातेनं किती दुःख सहन केलं मंडळींनो याला जन्माला घालताना, या आकाराला, देहाला. या बरोबर आहे ना? आकांतु ते जननी दुःखे धाये मुकुली. कळाला का? इताची कर्माड मान तुझी अडकली. काय वेदना आहेत त्या मातेला मंडळींनो. याही देहात येणाऱ्या जीवाला त्रासच आहे ना. काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना.
करीती मजवा सोनी महाराजांनी तर मोठं भयानक वर्णन केलं आणि सगळ्यांच्या पाठांतरातले हे सगळे प्रमाण आहेत मंडळींनो. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मलमूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. मंडळींनो, देहात जो जीव आहे त्यालाही दुःख आहे. मातेच्या उदरामध्ये जन्मताना दुःख, मातेला दुःख, जन्माला आल्यानंतर दुःख. दुःखच आहे ना आपल्या वाट्याला सगळं, कळालं का? जाताना दुःख, जाताना तर बघा ना किती आहे. एका एका रोमाच्या ठिकाणी किती वृश्चिक दंश केल्याचं आपल्याकडे सांगितलं गेलेलं आहे. काय यातना असतात, काय दुःख असेल ते मंडळींनो. बरं, गेल्यानंतर हे दुःख थोडं, एखादा व्यक्ती योग्य वयात गेलं तर दुःख तर असतेच, पण त्या दुःखाचं थोडं प्रमाण कमी, पण दुःखच आहे. एखादा आकस्मिक ऍक्सिडेंटली गेला अचानक कमी वयामध्ये, त्याचं तर वर्णनच करता येत नाही त्या दुःखाचं, त्या कुटुंबाला किती झालेलं असतं ते. म्हणजे दुःख 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 दुःख. महाराज देह संबंधाने ज्या वेळेला आपल्यासमोर विचार ठेवतात ना, तर एकच महत्वाची गोष्ट सांगतात, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख रूप देह दुःखाचा संसार, दुःख रूप देह दुःखाचा संसार, दुःख रूप देह दुःखाचा संसार, दुःख रूप देह दुःखाचा संसार. विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. कन्या पुत्र दिग सुखाचे सांगाती, कन्या पुत्र बाळे सुखाचे सांगाती. कन्या पुत्र बाळे सुखाचे सांगाती, कन्या पुत्र बाळे सुखाचे सांगाती. देह संबंधाने विचार चोखोबा महाराज आपल्या समोर मांडतात आणि सगळे साधू संत मांडतात मंडळींनो. दुःख रूप देह, देहाचा विचार केला तर हा देह दुःख रूप आहे, कळाला का? भगवंतानी ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं आणि ब्रह्मदेवानी 10 प्रकारची सृष्टी निर्माण केली. भागवत महापुराण सांगतं आपल्याला. तर त्यामध्ये 9व्या क्रमांकाला हा मनुष्य सर्ग सृष्टीचा उदय केला. मनुष्य सर्ग सृष्टीमध्ये हा जो देह आहे ना, हा 9व्या क्रमांकाला आपल्याला मिळालेला आहे मंडळींनो. मी नेहमी सांगतो भागवतातलं चिंतन, याच्या अगोदर 8 प्रकारची सृष्टी ब्रह्मदेवानं निर्माण केली आणि हा आकार निश्चित केल्यानंतर 9व्या क्रमांकाचा. ब्रह्मदेवाला माहितीये, दिसायला जरी हा आकार सुंदर दिसत असला, व्यवहार करण्यासाठी जरी आपण या देहात आलेल्या अंशाला सांगितलं असलं, तरी देह तादात्म्य केलं या अंशानं की सगळे व्यवहार चुकीचे करणार हा व्यक्ती, कळाला? आणि आपण तेच केलं मंडळींनो. या देहात जन्माला आल्यानंतर आतला जो अंश आहे ना, त्यांनी देह तादात्म्य केलं, देहाचा स्वतःचा संबंध जोडला. सोप्या भाषेत मग देहाचा स्वतःचा संबंध जोडला की दुःख पदरात. मला मोठे वेगळे सिद्धांत सांगत बसायचे नाहीत. देह वेगळा आणि आपण वेगळे, ही भावना ज्या वेळेला आपल्याकडे, बघा ना तुम्ही, 7 दिवस राजाला ज्ञान सांगितलं शुकाचार्य महाराजांनी आणि राजाला शेवटी प्रश्न विचारला, राजा एवढं जे मी तुला सांगितलंय ना ज्ञान, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. शुकाचार्य महाराज म्हटले. राजा म्हटलं ठीक आहे महाराज, सांगा, विचारा प्रश्न कोणता आहे. मग शुकाचार्याने राजाला विचारलं, तक्षक तुला चावणार आहे का तुझ्या देहाला चावणार आहे? उत्तर दे पटकन. 7 दिवस ऐकलं नाही एवढं माझं ज्ञान, तक्षक कोणाला चावणार आहे? तुला चावणार आहे का तुझ्या देहाला चावणार आहे? राजा परीक्षितीने एका मिनिटात, एका क्षणात उत्तर देऊन टाकलं, अहम ब्रह्म परम धामम. शुकदेवजी महाराज, तक्षक देहाला चावणार आहे, मी ब्रह्म आहे, माझा आणि देहाचा काही संबंध नाही. विठाला विठाला. जिथं हा संबंध तोडला तिथं आपल्याला सुख आहे मंडळींनो. पण आपण तो संबंध तोडत नाहीत. देह संबंधाने सगळे व्यवहार आहेत, देहाच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी आहेत मंडळींनो. आणि त्याचं मूलतः जर स्वरूप बघितलं तर दुःख रूप देह.
जो पदार्थ नाश होणार आहे ना तो आपल्याला दुःख देतच असतो, हा सिद्धांत सृष्टीमधला. आणि हा पदार्थ नाश होणार आहे म्हणून याच्यापासून दुःख आहे. जे जे तुम्हाला सांगतो नष्ट होणार आहे ना त्याच्यापासून दुःख आहे. देहही दुःखाचा आणि देहाच्या अनुषंगाने प्राप्त झालेला या जीवाला संसार सुद्धा दुःखाचा. मग संसाराचं सुद्धा आपण वर्गीकरण म्हणजे कळण्यासाठी 2 भागामध्ये लक्षात घेऊ. एक संसार म्हणजे जन्म मृत्यूचा संसार, या अंशाला लागला देह तादात्म्य केल्यामुळं. आणि दुसरा जो संसार त्याचा अर्थ जो लक्षात घ्यायचा आहे, आपण ज्याला संसार म्हणतो की नाही, आपला पसारा हा सगळा कळाला का, तो संसार आपल्या भाषेमध्ये बरोबर आहे का. दोन्ही संसार दुःखाचे. विढाला 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 बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आवाज दे आवाज दे. आहे हा संसार बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही सुखाचा विचार नाही दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार. सगळ्यांच्या पाठांतरातलं हेही गोड प्रमाण आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. तसा हा संसार शब्दच आध्यात्मिक दृष्टिकोनातून व्यर्थ आहे मंडळींनो. आपण जर संतांचे प्रमाण बघितले, त्याचा जर विचार आपण केला तर आपल्याला असं लक्षात येईल संसार हा शब्दच त्यांना मान्य नाही. संसार शब्द हा व्यर्थो स्फुरे भगवंतु तद्रूपे. संसार आहे, संसार होता, संसार झाला नाही, हे काहीच मान्य नाही. कळालं का. पण तरी आपण दोन्ही अंगाने जरी विचार केला तर जन्म मृत्यूचा संसार तोही दुःखदायक मंडळींनो. जन्मताना दुःख, जाताना दुःख. आपल्या सर्वांना माहिती आहे, देहातून प्राण काढताना धर्मराजाचे दूत आपल्या देहाजवळ येऊन देहातल्या प्रत्येक स्थानावरचा प्राण काढत असताना काय यातना आहेत, काय दुःख आहे. आणि हे 5ही प्राण धर्मराजाचे दूत क्रमाक्रमाने आपल्या शरीरातून काढतात. 2 धर्मराजाचे दूत आपल्या देहाजवळ येतात. नखद्रंष्टवा मूर्ध्वकेशो यमदूतो भयंकरा काककृष्णो पिंगलाक्षो यमदूतो भयं. अत्यंत क्रूर यमदूत आपल्या देहाजवळ येऊन देहातले प्राण काढतात. आपल्या देहामध्ये 5 प्राण आहेत, 5 उपप्राण आहेत. हे सगळा 5चा विस्तार आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कळालं का. सगळं 5 प्राण मुख्य 5. प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान आपल्या देहात हे मुख्य प्राण आहेत. उपप्राणही 5च आहेत आपल्या देहात. नाग, कूर्म, क्रकल, देवदत्त, धनंजय. देह ही 5चाच आहे. या पुढे या सर. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. विषय सुद्धा किती? 5. सगळं 5 आहे. ज्ञानेंद्रिय 5, कर्मेंद्रिय 5, सगळं 5 आहे मंडळ. माणूस मेल्यावर कमीत कमी न्यायला किती लागतात? 5. मडकं धरायला 1, 4 खांदेकरी. कोणी येऊ की नाही येऊ बाकीचे
पाचच लागतात सगळे. हातापायाला बोट किती? 5. सौभाग्यवती स्त्री म्हटलं की अंगावर आभूषण किती लागतात महत्वाचे? 5च लागतात. सगळा 5चा विस्तार आहे. सौभाग्यवती स्त्री म्हटलं की कपाळावर कुंकू लागतंय. सौभाग्यवती स्त्री म्हटलं की गळ्यात काळ्या मण्याचं मंगळसूत्र लागतंय. सौभाग्यवती स्त्री म्हटलं की हातात बांगड्या लागतात. सौभाग्यवती स्त्री म्हटलं की पायात जोडवे लागतात. सौभाग्यवती स्त्री म्हटलं की भांगामध्ये सिंदूर लागतो. 5च गोष्टीत. बाकी चैन असली काय, गंटन असलं काय, एकदाणी असली काय, पाटल्या असल्या काय, नसल्या काय, हा ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा भाग आहे मंडळींनो. गरिबी श्रीमंतीच्या अनुषंगाने आपण विचार करतो तो वेगळा विषय. पण आभूषण 5च खरे सौभाग्यवती स्त्रीचे. गोठ घालायचे नाही, बांगड्या काढून गोठ नाही घालायची. मंदिर म्हटलं की 5च गोष्टी, तरच ते मंदिर पूर्ण आहे. विठाला विठाला मंदिर आहे ना भाऊ. मॉनिटरला आवाज द्या मोकळा, थोडा द्या मोकळा. राहू द्या ना आता, माझा आता बरं आहे, असाच राहू द्या. 5च गोष्टी ना. हा बरोबर, शिट्टी मारत असेल तर कमी. हा ठीक आहे, ठीक आहे. आता कमीच करू नका. वक्त्याची एकदा जजमेंट लागली ना तर राहू द्यायचं त्याला. मध्ये मध्ये कधी अर्धाले तुकडेच द्यावे लागतात आम्हाला, किंवा कोणी म्हणू लागलं तर मागं मागं म्हणायचं आम्हाला थोडं बरं वाटतं. मग ते बऱ्याच वेळेला असं अनुभवाला यायले की प्रमाण दिलं कोणी चाल उचलले की वक्त्याचा कमी, म्हणजे बोलणाऱ्याचा कमी करून टाकतात. अरे एखादं ध्रुवपद आठवण नसतंय त्याला. आता आम्ही कंबर बांधून आलोत म्हणजे थोडं लक्षात असते आमच्या. मग आम्हाला त्याच स्वरामध्ये किंबहुना त्या चालीमध्ये ते ध्रुवपदच उचलावं लागतंय. आमचा फुस केलेला असते आवाज. एकदा वक्त्याच्या बाबतीत कसं आहे, एकदा जजमेंट लागली ना कधी ती ठेवून द्यायची, म्हणजे त्याला बरं वाटतंय थोडं. विठाला विठाला विठाला. मंदिर म्हटलं की 5च गोष्टीत. आपला विषय 5चा चालू लागला. चला, मंदिर म्हटलं की 5 गोष्टी आहेत. मंदिर म्हटलं की मूर्ती लागते, तरच मंदिर पूर्ण येते. मंदिर म्हटलं की मूर्ती लागते. मंदिर म्हटलं की घंटा लागतो मंदिरात. मंदिर म्हटलं की मंदिरात कासव लागतो. मंदिर म्हटलं की मंदिरावर ध्वज लागतो. मंदिर म्हटलं की मंदिरावर कळस लागतो. तेव्हा ते मंदिर पूर्ण. सगळं 5 संतती जरी चांगली जन्माला येऊ द्यायची असेल घरी आपल्या परिवारामध्ये, तर त्या मायमाऊलीनं गोष्टी सुद्धा किती सांभाळायच्यात जीवनात? 5 सांभाळायच्यात. म्हणजे लेकरू चांगलं जन्माला येत आहे. उगा सांभाळायचं काहीच नाही ना, आल्यानंतर उगा इकडे तिकडे गाराणे करायचे लेकराचे, लेकरू त्रास द्यायले, लेकरू असं वागायले तसं वागायले, याला काय अर्थ आहे? बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात, महाराज पोरग नीट वागण झालंय. क्षमा मागून बोलतो, अगोदर तुम्हाला नीट वागावं लागलं असलं तर पोरग वागलं असतं की नीट? हा, गोकर्ण कथेमध्ये सूत महर्षी शौनकादी ऋषींना सांगतात. तुम्हाला कथा माहिती आहे, मला त्या विषयाकडे जायचंच नाही मुळात. मी या विषयापर्यंत आलो की या देहाजवळ धर्मराजाचे 2 दूत येतात, 5 प्राण काढतात. मी उपप्राण 5 सांगितले, 5 प्राण सांगितले, त्याच्यामुळे 5वर इकडे सरकलो. माता भगिनींनो, लेकरू संतती जरी चांगली जन्माला येऊ द्यायची असेल ना तर 5 गोष्टी सांभाळाव्या लागतात. हे नारायण महाराज पालमकर नाही सांगत. गोकर्ण कथा ऐकता ना, भागवत आपल्याकडे होतात ना नेहमी भागवत कथा. भागवत महात्म्यामध्ये कथेमध्ये अर्थात गोकर्ण कथेमध्ये ते संन्यासी महाराज आत्मदेवाला जे फळ देतात की नाही तोडून, तुझ्या पत्नीला दे म्हणतात. प्रारब्धामध्ये तर 7 जन्म नैवच नैवच, 7 जन्म तर नाहीच. पण हा आत्मदेव प्रार्थना करतो, विनंती करतो, महाराजांच्या चरणाला लागतो संन्यासी महाराजांच्या. तर संन्यासी महाराज एक फळ तोडतात, आपल्या सर्वांना माहिती आहे, आत्मदेवाला देतात. हे सगळ्याला माहिती आहे, सांगणाऱ्याला माहिती आहे, सगळ्याला माहिती आहे. पुढचं सांगत नाही ना कोणी, का श्लोकामध्ये ते. मग तो संन्यासी महात्मा आत्मदेवाला म्हणतो, हे फळ तुझ्या पत्नीला खायला दे आणि 5 गोष्टी सांभाळायला सांग. म्हणजे काय होईल तर पुत्रो अति निर्मला. हे तशाला त्याचे शब्द आहेत. काय काय सांगितलं? सत्यम, 5 गोष्टी द्या. सत्यम शौचम दयादानम, गोकर्ण कथेतला श्लोक. सत्यम शौचम दयादानम एक भुक्तम तु भोजनम. काय करायचं? संतती जर चांगली जन्माला यावी असं वाटत असेल, माता भगिनींनो, खरं बोलायचं. सत्यम शौचम, पावित्र्याने वागायचं, शुद्धतेने वागायचं. सत्यम शौचम दया, प्राणी मात्रांवर दया दाखवायची, सगळ्यांबद्दल आपल्या अंतःकरणात दया निर्माण करायची. सत्यम शौचम दयादानम, रोज दानधर्म करायचा जे जमतंय आपल्या परिस्थितीनुसार.
शास्त्राने सांगितलं हा हात असा दुसऱ्याला दिल्याशिवाय दिवस जाऊ नाही. रोज थोडंच काही मग आपल्याला दान धर्म करता येते. मग असं सांगितलं आपल्याला खाजगीमध्ये की आपण कोण्या मंदिरात दर्शनाला जर गेलो आणि तिथं जर दुसऱ्यानं ठेवलेली साखर असेल मूर्तीसमोर, तर ती साखर आपल्याला जर मिळत नाही, काही समजा चहाला साखर मिळत नाही आपल्याला, तर तीच साखर आपल्या हाताने उचलायची म्हणेन तिसऱ्याला द्यायची, पण हात रिकामा ठेवायचा नाही दिवसभरामध्ये. विठाला विठाला विठाला. दान धर्म करत राहायचा, कळालं का? सत्यम शौचम दया दानम. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक भुक्तम तो भोजनम. एकदा जेवण करायचं. या 5 गोष्टी जर मातेनं सांभाळल्या तर पुत्रो आते निर्मला. हे संन्यासी महाराज आत्मदेवाला सांगतात. सगळा 5चा विस्तार आहे मंडळींनो, कळाला का? देहातले प्राण सुद्धा मुख्य 5 आहेत आणि 5ही प्राण 5 जागेवर गरुड पुराण आपल्याला सांगतंय. श्री भगवानो वाच रदि प्राणो गुदेयापानो. कोणता प्राण कुठे आपल्या शरीरामध्ये? रदि प्राणो गुदेयापानो समानो नाभिमंडले उदान कंठदेशस्यात व्यान सर्व शरीरई. हृदयामध्ये प्राण नावाचा प्राण आहे आपल्या. गुदद्वाराला कमरेच्या खाली अपान नावाचा प्राण आहे. समान नावाचा प्राण नाभी कमलामध्ये. उदान नावाचा प्राण कंठामध्ये. व्यान सर्व शरीरई. व्यान नावाचा प्राण सर्क्युलेशन मध्ये सगळीकडे फिरत असतो मंडळींनो. हे 5ला 5 प्राण काढताना किती दुःख होतंय मंडळींनो. का तर या देहाचं स्वरूपच दुःखाचं आहे. दुःख रूप देह. देहातले पुन्हा 12 तत्व यमदूत काढतात. 12 तत्व काढायला काही वेळ लागतो म्हणे. त्यावेळेला या जीवाची काय अवस्था आहे, एक तत्व सुद्धा बाहेर काढताना अत्यंत अशा प्रकारचं भयानक अवस्थेतलं वर्णन गरुड पुराणामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. स्वरूपतः मूलतः या देहाचा भागच दुःखाचा आहे. या देहामध्ये आलेल्या जीवाला सुखाचा विचार नाही कोठे. कुठं किती येऊ द्या आपल्याला सुख आहे का? 10चा उतार येऊ द्या, 12चा उतार येऊ द्या, नाही सुख नाही. कोणत्याही कक्षानं तुम्ही मोजमाप बघा जीवनाचा आपल्या. मी असो का कोणी असो, दुःख दुःख दुःख, सुखाचा विचार नाही कोठे. कळाला का? देह संबंधाने मग जो पसारा केला तोही पसारा देहातून प्राण काढताना काय करतो मंडळींनो? काय करतो? धर्मराजाचे दूत आपल्या बाजूला आहेत. प्रत्येक स्थानावरचा एक प्राण काढतात. देहातले 12 तत्व काढतात. 17 तत्व या देहातले पाशबद्धत्वात, पाशामध्ये बांधून सगळे जवळ बसलेले असतात, देह संबंधाने जमा केलेले. बरोबर आहे का? काय करते कोण? काही करत नाही. नेती ढकलोनी एकलेचे. आयुष्याचे अंती कामा नये कोणी. आयुष्याचे अंती कामा नये कोणी. देहातून सगळे तत्व काढत असताना, देहातले सगळे प्राण काढत असताना, देह संबंधाने जो, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही बरं का. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. फक्त मी अभंगातले जे 4 चरण आहेत ना, त्याचा संदर्भ पुराणाच्या दृष्टिकोनातून द्यायलो. हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे. नेती ढकलोनी एकलेची. आपण सगळे जवळ बसलेलो असतो. ज्या देहातून हे सगळे प्राण आणि तत्व काढायचे कळतही नाही ना आपल्याला मंडळींनो. सगळ्यासमोर ते तत्व घेऊन जातात.
मग देहसंबंधाने जे जे जमा केलेले आहेत आपण ते सगळे सुखाचे संगाती, ते सगळे सुखाचे संगाती. कन्यापुत्र बाळे सुखाचे संगाती. आपल्या देहसंबंधाने आपल्या परिवाराचं जर आपण बघितलं, मी असो का कोणी असो मंडळींनो, हे सगळे सुखासाठी आपल्या सोबत आहेत. मला त्याच्यावर काहीतरी आपल्या इकडल्या तिकडल्या गोष्टी सांगून कीर्तन तिकडे इकडे न्यायचं नाही कोणीकडे, कळालं का? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. देहसंबंधाने जेवढा पसारा केला ना, कन्यापुत्र बाळे सुखाचे संगाते. मंडळींनो, एक तर पहिली गोष्ट आधी देह काय खरा, मग पसाऱ्याचा नंतर विचार. हा पदार्थच अगोदर खरा आहे का याच्यावर विचार करावा लागेल. हा, ज्याला देह म्हणतोत ना त्याला कुठं नाव दिले मला सांगा बरं. कपाळापासून त्या डोक्याच्या केसापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत याला कसं म्हणतो? याला काय म्हणतात? माईक, आहे की नाही? याला आपण काय म्हणतो? देह. मग इथून इथपर्यंत देह हे नाव कुठं दिले का या आकारात? सांगा मला हात लावून, कुठे याला देह म्हणतात? एक म्हणला महाराज हे का याला देह म्हणतात, मी म्हणलं याला छाती म्हणतात. याला काय म्हणतात? कुठे हात लावा तुम्ही, कुठंतरी द्याव ना कांट्या कोपऱ्यात नाव आहे, ह्याला देह म्हणतात. एक म्हणला महाराज हे का एवढा मोठा देह दिसत नका, मी म्हणलं याला कपाळ म्हणतात. याला काय म्हणतात? कुठे हात लावा तुम्ही, काही ना काहीतरी नाव आहे. देह हे नाव. ज्या वस्तूला नावच नाही मंडळींनो, ती वस्तू आपण आपली वस्तू म्हणून काय करायला लागलो, मिरवायला लागलो, कळालं? तिथं दुःख आहे मग जास्त. आमचे बाबा जुन्या काळातला एक दृष्टांत छान सांगायचे, बघा आठवला आता. खरं तर विस्तार करायचा नाही मला कीर्तनाचा, पुढे एक 10-15 मिनिटात आटपायचं. बाबा म्हणायचे आपला गरीब शेतकरी बिचारा इमानदार जनावराच्या बाजारामध्ये गाडीवर हिरवा चारा घेऊन गेला विकायला. देहाच्या अनुषंगाने सांगाल बरं का. या देहातले जर एक एक इंद्रिय बाजूला केले, देह हे कुठं राहतो? पदार्थ तरी राहतो का मग असा अशा आकाराचा? एक एक इंद्रिय बाजूला काय, अंतकाळामध्ये काय होते मग? तसंच होतंय ना. पदार्थ शिल्लक, देह शिल्लक राहत नाही. हा आमचे बाबा म्हणायचे एक गरीब शेतकरी चांगला इमानदार गाडीभर चारा हिरवा घेऊन बाजारामध्ये गेला जनावराच्या. आता त्या बाजारामध्ये थोडे हे असतात ना, दलाल वगैरे असतात. मला वाक्य पुढचं बोलायचं नाही, रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून, नाही तर बोललो असतो मी, कळालं का? मग ते दलालाने बघितलं, खेड्यातल्या आलेला माणूस दिसायला गरीब, विचारलं जाऊन केवढ्याला ते चारा जनावराला न्यायला? ते बोला शेतकऱ्याने सांगितलं 500 रुपयाला. गाडीभर हिरवा चारा 500 रुपयाला. ते दलाल हुशार असतात म्हणे, कळालं का? त्यानं 10 रुपये आपला बयाना काढून दिला शेतकऱ्याला. 490 रुपये घेऊन यायलो म्हणला, 500 रुपयाला आपला सौदा झाला. मग शेतकरी दादा म्हणले ये तू 490 घेऊन, मी थांबायलोच की इथंच घ्या. नाही नाही म्हणला, ते दलाल हुशार, काही सांगता येत नाही म्हणला. 550 कोणी मागितला, 600 मागितला, विकून टाकशील तू. हा मग शेतकरी म्हटला आपला, म्हणला शब्द शब्द आहे, एकच शब्द सांभाळायला सध्याच्या काळात माणूस, तो म्हणजे शेतकरी आपला फक्त. बरोबर आहे का? माझा शब्द आहे, विकला 500 रुपयाला. कोणी 600ला मागू द्या, 550ला मागू द्या. नाही 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 म्हणला, हे बाजार आहे बा म्हणला, कोणी फसवी लिहून. ते म्हणला पैसे द्या सगळे घेऊन जा. नाही नाही म्हणला, 10 रुपये बयान आहे, पैसे आणतो 490. तू तोपर्यंत काय कर म्हणला, कागदावर लिहून दे मला की गाडीभर हिरवा चारा मी 500 रुपयाला विकलाय म्हणून, आपला सौदा झाला म्हणून. कोणते दलाल म्हणला? शेतकरी म्हटला, शेतकरी दादा मला लिहिता येत नाही बा म्हणला. जबान जबान काय त्याच्यात, काय लिहून द्यायचं त्याच्यासाठी? हुशार असतात भलते दलाल. अंगठा कर म्हणला बा तू. मग ते म्हणला घे अंगठा, मला काय. त्यानं कागदावर एक अंगठा काय केला, घेतला. दलाल हुशार पलीकडे गेला, पैसे तर खिशातच होते. 15 मिनिट 10 मिनिट तिकून जाऊन आला, त्याच्यावर लिहिलं त्या कोऱ्या कागदावर, गाडी सगट कडबा 500 रुपयाला विकला म्हणून.
आला शेतकरी दादा पैसे 490 दिले त्याला आणि मला म्हणलं त्या शेतकऱ्याला म्हणलं हे शिवळा जोते हे बैल हा जा म्हणलं आता माझी मी बैल लावून गाडी घेऊन जातो. मग शेतकरी म्हणला अरे माझ्या गाडीतला अगोदर ते काय चारा तुझ्या वाहनात घेणं काढून म्हणजे माझे बैल गाडीला काय करता येताल जुंपता येताल आणि मला गावाकडे गाडी घेऊन जाता येईल. मग ते म्हणला दलाल तसं नाही म्हणला शेतकरी दादा तुम्ही गाडी सगट कडबा विकलाय 500ला. मग शेतकऱ्याच्या लक्षात आलं की ह्यानं फसवलं आपल्याला. आणि लोक काय तिथं आता बाजार म्हणल्यावर लोक जमतात सगळे दलालाच्याच बाजूने बोलू लागले कारण त्यांना लिहिलेलं होतं ह्याचा अंगठा होता. ते दलाल कोणाला दाखवू लागलं बघा म्हणला गाडी सगट कडबा. मी ह्याला म्हणायलो गाडी बैलन जोते घेऊन जाय शिवळा जोते काय असतात ते आणि गाडी मला न्यायची ते निवडून झाले. तिथं लागले भांडणं लोक जमले. सगळ्या लोकांनी बिचाऱ्या शेतकरी दादाला नाव बोटं ठेवायला हो बरोबर आहे ना तुम्हीच लिहून दिलाय अंगठा दिलाय हे दिलाय चला बरोबर आहे त्याचं. मग ते शेतकरी हुशार होता. शेतकऱ्यांनी चांगल्या महाराजाचं कीर्तन ऐकलं होतं आणि कथा चांगल्या महाराजाची ऐकली होती भागवत कथा आहे. त्याच्या चटकन हे लक्षात आलं की अरे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत या पदार्थाला नावच नाही देह तरी आपण याला देह म्हणतो. त्यांना तो दृष्टांत तो सिद्धांत तिथं घेतला. ते म्हणला ठीक आहे बाबा गाडी सगट कडबा 500ला तर 500ला तुझी तू गाडी घेऊन जाय मला माझं जू घेऊन जाऊ दे घरी. गाडीच्या जवळ गेलं आणि धांदाड सोडू लागलं ते जू. मग ते दलाल म्हणला ओ अरे असं का करायले माझं मला जू घेऊन जाऊ द्या ना ह्याच्यासोबत. शेतकरी म्हणला जू लिहिले का त्याच्यावर काय लिहिले गाडी तुझी तू घेऊन जा म्हणला माझं मला जू घेऊन जाऊ दे. मग धुरे बाजूला धुरे काढताना आलंच ते हे म्हणलं असं काय करायला शेतकरी दादा तुम्ही गाडी सकट काढवा विकला. अरे धुरे लिहिलेत का त्याच्यात गाडी लिहिली गाडी घेऊन जाय तुझं तू आक एकीकडं साठा एकीकडं. मग आमचे बाबा म्हणायचे आता सांगा गाडी राहिली कुठं आता कुठं गाडी. तसंच देहाचं मंडळींनो देहाचा एक एक अवयव जर बाजूला काढला तर देह हे नाव सुद्धा शिल्लक राहत नाही. विठाला विठाला आधी देह काय खरा आणि पसाऱ्याचा तर मग विचार आहे मंडळींनो. हाही पसारा अंतकाळामध्ये मदतीला येत नाही कधीही मदतीला येत नाही. सगळं आपल्याकडे आकर्षित होतात जोपर्यंत आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत तोपर्यंत. कन्या पुत्र बाळे सुखाचे संगाती दुःख होता जाते आपे आप. अंतकाळामध्ये या देहातला अंश काढून नेताना कोणी प्रतिकार करत नाही. राहते निराळी रांडा पोरे सकळ. आणि देहातले सगळे तत्व घेऊन धर्मराजाचे दूत धर्मराजाच्या नगरीकडे प्रस्थान करतात. आपल्या या पुनीत नगरीपासून धर्मराजाच्या नगरीचा प्रवास पहिल्या दिवशी देहातले सगळे तत्व काढल्यावर 3.5 तासामध्ये धर्मराजाचे दूत पूर्ण करतात. आणि ज्या घरामध्ये ज्या ठिकाणी प्रेत आहे त्या घराच्या दरवाजाच्या डाव्या बाजूला हे सगळे तत्व आणून सोडतात परत याच देहातले. फक्त त्यामध्ये चैतन्य अधिष्ठान नाही. चैतन्यम यदिष्ठानम भगवंताचा अंश नाही मंडळींनो. कुटुंबात दुःख असतं देह पडलेला असतो देहाच्या अनुषंगाने नातलग मंडळी सगळे जमा झालेली असते आणि कुटुंबावरच्या या दुःखामध्ये सगळे सोयरे धायरे सुद्धा येतात. पण महाराज म्हटले कोण कोणाचं असतंय अभंगाचं पुढचं चरण. सोयरे धायरे कवनाचे कवन सोयरे धायरे कवनाचे कवन कवनाचे कवन सोयरे धायरे कवनाचे कवन. सोयरे धायरे कवनाचे कवन सोयरे धायरे कवनाचे कवन सोयरे धायरे कवनाचे कवन सोयरे धायरे अवघावाटेसिन मना माझा अवघावाटेसिन मना माझा अवघावाटेसिन मना माझा
कन्या पुत्र बाळ सुखाचे कन्या पुत्र बाळे सुखाचे कन्या पुत्र बाळे सुखाचे साथी कन्या पुत्र बाळे सुखाचे साथी गाण्याची न मला माझ्या वा वा. कोण कोणाचे मंडळींनो, सोयीरे धाईरे किंवा सोयीरे सज्जन कवनाचे कवन. या दुःखद प्रसंगामध्ये कोणी आपल्या मदतीला येणार नाही. हे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगायची गरज नाही. अभंगातले शब्द आहेत म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचते करायलो. देहाचा प्रेतकर्म संस्कार सुरू होतो. प्रेतकर्म संस्कारामध्ये 3 गोष्टी सांगितल्यात. प्रेताला स्नान, प्रेताचा अग्निसंस्कार आणि प्रेताच्या संबंधाने अशौच निर्णय काळ विटाळ. ह्या 3 गोष्टी प्रेतकर्म संस्कारामध्ये येतात. प्रेताचा स्नानविधी आहे, प्रेताला आंघोळ आहे. देहातले तत्व गेल्यामुळं मंडळींनो, भगवंताचा अंश गेल्यामुळं हा देह विटाळलेला होतो, बाधित होत असतो. याच्यावर आपल्याला कर्म करायचं असल्यामुळं शुद्ध करून घ्यावं लागतं स्नान घालून त्याला. म्हणून प्रेताला 3 प्रकारची आंघोळ आहे. आता आपण आपल्या भावनिकतेतून करत राहतो, घालत राहतो साबण वगैरे, पाणी वगैरे, पण आपण विचार केला तर 3 प्रकारचं स्नान आहे प्रेताला. प्रेताला गोमय स्नान आहे, प्रेताला मृत्तिका स्नान आहे, प्रेताला शुद्ध स्नान आहे. शेवटी जो मुलगा अग्निकुंड आणायला गेलेला असतो, मडका आणायला गेलेला असतो मंडळींनो, त्याने शुद्ध पाणी आंघोळ करून मडक्यामध्ये आणून प्रेतावर टाकायचं. ते शुद्ध स्नान म्हणतो त्याला आपण. त्याच्या अगोदर एका बकेटात पाण्याने भरलेल्या काळी माती टाकायची, सोपं आहे. ते पाणी घालायचे प्रेताला. गोमय स्नान आहे, एका बकेटात शेण आहे थोडं गाईचं, ते टाकायचं पाणी, आणि मग शुद्ध स्नान आहे. कारण देहातलं तत्व गेल्यानंतर देह विटाळ. याला तोपर्यंत किंमत आहे हो, जोपर्यंत हे तत्व आहे तोपर्यंत. बरोबर आहे का? बाकी याला कोण विचारते मग? याच्यावर आपल्याला विधी करायचा असल्यामुळं तर ते शुद्ध करून घ्यावं लागतं. कारण प्रेताला विटाळ आहे. मडकं धरणारा जो मुलगा आहे ना आपला, त्याला विटाळ आहे वेगळा. त्याला दुसऱ्याने कोणी लागल्याने जमत नाही. अग्निकुंड धरणारे चिरंजीव आमचे दत्तराव, खरं तर सगळं कुटुंब कदम परिवारातलं आम्हाला सगळं नावानी सुशोभितच दिसायले. सगळं जे वडील गेलेत आपले आदरणीय, त्यांचं नाव रामराव आहे, राम नाव आहे. आजोबाचं नाव म्हणजे मुलांच्या आजोबाचं नाव, त्यांच्या वडिलाचं नाव पांडुरंग आहे. सगळी भगवंताची नाव आहेत. मोठे चिरंजीव दत्तराव आहेत, लहाने कृष्णा, त्याच्या खालचे लहाने ज्ञानेश्वर. नावामध्ये खूप गोष्टी असतात बरं का. मला 8 बहिणी येतात, सगळ्या बहिणीचे नाव वडिलांनी गंगेचे ठेवलेले आहेत. बंधूचं नाव सदाशिव. हा, बंधू आहे सदाशिव. बंधू सदाशिवाचा अवतार. चला, नावामध्ये फार नाव. माता भगिनींनो, उगं काहीतरी कोणाचं तरी ऐकून लेकरायचे कसे नावं ठेवत जाऊ नका तुम्ही. मला त्या विषयावर बोलायचं नाही, भागवत चालू नाही माझं हे. नाही तर मग ते नारायण नावावरून सांगितलं असतं, नामना नारायणो बालाम अजामिळाच्या चरित्रात. नावाला फार महत्व आहे ना. आपल्याला आपलं खरंच आपल्याला समाधान वाटलं पाहिजे. आमच्याकडं सहज बहिणीला हाक मारली ना, वाचे म्हणता गंगा, पुण्य. बरोबर आहे. काय नाव आले, आणि या नावामध्ये काही फार असं सुशिक्षितपणा दाखवायचा असतो का परिवाराला? काय दाखवायचं असतं सुशिक्षितपणा? आता समजा मी धोतर नेसलो म्हणून मला इंग्रजी बोलता येत नाही का? तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. 1 घंटा कोणी बोला आता माझ्यासोबत, मी बोलतो लगेच. मग धोतर नेसलं म्हणून मी काय हे सरकलो काय? न शिकलेला आहे काय? पांडुरंग नाव असलं म्हणजे काय शिक्षण होत नसते का? नारायण नाव असलं म्हणजे काय शिक्षण होत नसतं का? हा,
उगा कुठले ऐकायचे ज्या नावाला काही अर्थ नाही अशी नावं ठेवायला लागली कुटुंबामध्ये माणसं. जाऊ द्या त्या नावाबद्दल आपल्याला काय करायचं. हे कुटुंब सगळं नावानी सुद्धा सुशोभित आहे. मोठे चिरंजीव दत्तराव आहेत ना मंडळींनो, ते अग्निकुंड धरतात ना, त्यांनी धरलं ना, त्यांचा विटाळ वेगळा आहे, स्वतंत्र होता. प्रेताचा प्रेताला विटाळ आहे. आपला विषय जोडला. अग्निकुंड धरणाऱ्याला अशौच निर्णय काळ वेगळा आहे. दुसरे जे 2 भाऊ आहेत ना, त्यांचा विटाळ वेगळा आहे. आमचे कृष्णा भाऊ, ज्ञानेश्वर भाऊ यांचे वडील वारलेले, त्यांचा विटाळ 11व्या दिवशी फिटतो वडील मेल्यावर. मोठे जे चिरंजीव आहेत दत्तराव, त्यांचा विटाळ 12 दिवस झाल्यावर फिटतो. भाऊकीचा जो विटाळ आहे तो 10व्या दिवशी फिटतो. हे प्रेताच्या संबंधाने हे आपल्याकडे अगदी डीपमध्ये व्यवस्थित समजून सांगितलेला अशौच निर्णय काळ. म्हणजे प्रेताच्या संबंधाने या दोन्ही तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्नानाचा विधी महत्त्वाचा आहे, अग्नीचा विधी महत्त्वाचा आहे, अग्निसंस्कार महत्त्वाचे आहेत. मग कित्येक वेळेला सांगतो मी, पॅन्ट घालून मडकं उचलत जाऊ नये म्हणून. आपल्या वडिलांच्या देहाला आपल्याला अग्नी द्यायचा आहे मंडळींनो, पॅन्ट घालून देत असतात का? एकदा असती आयुष्यामधली वेळ. श्वेतवस्त्रम परिधारयेत, पांढरं वस्त्र नेसायला सांगितलं. भगवान म्हणतो किम न परिधारयेत, पुन्हा तर आपल्याला पॅन्ट घालायचीच असेल की. 12 दिवस जर आपण पांढरं वस्त्र नेसलं तर काय फरक पडतंय, असं भगवंताचं मत आहे, माझं नाही. किम न परिधारयेत, देवाने विचारलं का नेसू नये. आता आम्ही बोंबीच्या देठापासून उपाशी पोटी राहून मी सांगतो हे सगळे विषय. म्हणजे सकाळी तर खाणंच होत नाही, निघायचीच गडबड असते की. एकदाच जेवण आहे आम्हाला. हे किती सांगू द्या ओरडू लोकायला. ज्या वेळेला एखादा प्रसंग घडला ना कुठं आजूबाजूला आपल्या इकडं तिकडं, माझं कीर्तन असं ऐकतात ना बरेच जण, तिथं जरी कोणी विषय काढला त्या गडबडीत, अरे ते पालमकर महाराज म्हणते रे पॅन्ट घालू, अरे जाऊ दे चालत राहते, आपलं काही नसते आपल्यात. म्हणजे आमचं म्हणजे शास्त्राने सांगितलेलं ज्ञान लोक असं चुटकी सरशी उडून टाकतात एका, झालत राहते, आपल्या लोकात असते कुठं. बरोबर आहे. डोक्यावरचे केस आहेत ना, क्षौर म्हणतात त्याला. शास्त्राने तर सांगितलं पहिल्याच दिवशी काढायचेत. आपण ऐकत नाहीत. आपण म्हणतो आमच्या लोकात नसतंय आणि 10व्या दिवशी असते. अरे सगळ्यांमध्येच पहिल्या दिवशी असते. उगा आता आपल्याला कंटाळा आहे म्हणून आपण म्हणतो जाऊ द्या आजपासून काय करायचंय करू 10व्या दिवशी. सगळ्यालाच आहे, तुम्हाला आम्हाला एकच ज्ञान आहे सगळ्याला, कारण तुम्ही आम्ही एकच आहेत ना, भगवंताचीच लेकर आहेत ना. ज्ञान सगळ्यासाठी सारखं आहे. आपण अशा अनेक गोष्टी काय करतो, टाळत राहतो मंडळींनो, कळायला का. मी म्हणून बऱ्याच वेळेला सांगतो, गडबड करणाऱ्या माणसाला 2 ठिकाणी जास्त पुढे करू देत जाऊ नका. जे गडबड करणारे लोक आहेत ना आपल्या आजूबाजूला, नातलगामध्ये, परिवारामध्ये, मित्रामध्ये, त्यांना 2 ठिकाणी जास्त पुढे करू द्यायचं नाही. एक कोणी मेल्यावर आणि दुसरं लग्नाच्या वेळेला आहे. ते आटपा करत राहतात ते तिथं सुद्धा, काही व्यवस्थित करू देत. बरोबर आहे की. आटपा मेल्यावर सुद्धा, तिथं सुद्धा प्रेताला अग्नी दिला मसनवाट्यामध्ये किंवा ज्या जागेवर आपण नेतो, लगेच कोणतरी म्हणतंय हा उचला मडकं फोडायला. अरे ते अग्नी त्या शरीरापर्यंत तरी जाऊ दे रे थोडा. ते शरीर मध्ये असतंय ना सरणामध्ये, अर्धे लाकडं वर आणि अर्धे खाली असतात, त्याच्यामध्ये ते हे असतंय आणि नेमकंच असं ठेवलेलं असतंय. ते इसतो आपला 3 प्रदक्षिणा घालून लगेच कोणतरी म्हणते उचला मडकं फोडायला. एवढी काय गडबड आहे मंडळी. ज्यांना गडबड आहे ना त्यांनी नीट निघून जायचं. उगा थोडा तरी स्पर्श होऊ द्या देहाला. मग मडकं फोडलं की निघून जातात लोक. अग्नीवर भुरभुर जळत असते ते थोडासा. बरोबर आहे का. तोपर्यंत तर लोक घर काढतात आणि घरी गेल्यावर तर लगेच चहा पितात. सोयरे धैर्य कशाला व्यवस्था करायची चहाची. कोणाच्या मौतीला आल्यावर चहा घेत जाऊ का. चहा मिळत नाही कधी. आणि असा कोणता पाहुणा आहे हो तक्रार करतो तो, आम्ही मौतीला गेलो आणि आम्हाला विचारलंच नाही म्हणून. असं जर कोणता पाहुणा म्हणत असेल तर त्याला पाहुणा म्हणत असतात. हा म्हणून महाराज म्हणले सोयरे धैर्य कवनाचे नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे वा वा. नाही कुणाचे कुणी नाही
सगळ्यांच्या पाठांतरातलं गोड प्रमाण आहे. नाही कुणाचे कुणी तुझे नाही रे कोणी, अंती जाशील एकल प्राण्या, माझे माझे म्हणून बहीण कुणाचे, भाऊ कुणाचे, कोण कुणाचे, सगळे सोय रे. मंडळींनो, ही सगळी गडबड करणारी माणसं आहेत ना, थोडी लांब राहू देत जा. गेलेल्या जीवाला व्यवस्थित त्याचा विधी करून सद्गतीला आपण पाठवणं आपलं काम आहे. बरं भाऊ, लग्नामध्ये तशीच गडबड करतात गडबड करणारे लोक. हे इकडलं अंत्यसंस्काराचं तर आपण बघतो नेहमी. माता भगिनींनो, मला तुम्हाला विचारायचं आहे, माझ्या आईसारखे आहेत तुम्ही, प्रणाम करतो तुम्हाला. आपली पुढची लेख 22 वर्ष, 24 वर्ष, 25 वर्ष आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायची आणि आयुष्यभरासाठी लोकाला 2-3 घंट्यात देऊन टाकायची. त्याला वन डे मॅरेज म्हणतात म्हणे. आणि काय तर गडबड सगळी. 8 11:30 वाजता लग्न यायले आणि 3 वाजता तर घेऊन चालले लेकराला आपल्या. आयुष्यभरासाठी तित्त आहे गडबड. कळायले की मी काय बोललो ते कळालं ना? ते तरी विधी व्यवस्थित होऊ द्या सगळे. 30-30 25-25 20-20 वर्ष आपण लेकराला सांभाळायचं आणि 8 म्हणण्यामध्ये लेकरू दुसऱ्याच्या हवाली करून टाकायचं. याला सुशिक्षितपणा म्हणतो का आपण? मला त्या विषयाकडे जायचं नाही. मला एवढंच सांगायचं की याही प्रसंगामध्ये गडबड नको मंडळींनो. म्हणजे जे काही आपल्याला जमतं, जेवढं जमतं तेवढं आपण व्यवस्थित करावं. देहाला अग्निसंस्कार, देहाचा अशौच निर्णय काळ, देहाचा अग्निसंस्कार, प्रेतकर्म संस्कारातला स्नानविधी, ज्या वेळेला अंत्ययात्रा आपली तिकडं निघते आंघोळ वगैरे घालून, ते इथपर्यंत आलेले सगळे तत्व ते स्मशानभूमीपर्यंत जातात. किंबहुना देहाचा जिथं अंत्यसंस्कार आहे तिथपर्यंत मडकं धरणाऱ्याच्या मागे ते वायुदेव त्यांना घेऊन जातो. देहाला अग्नी दिल्यानंतर मडकं फोडलेला तो जो अश्मा आहे, धोंडा आहे, हे सगळे तत्व त्याच्यामध्ये बसतात. आणि आपल्याला असं सांगितलं, राग सावटतोत ना त्या दिवशी तो आश्मा आपल्या घरी आणावा, आपल्या जवळ ठेवावा. मी खूप वेळेला सांगतो, त्याला रोज पाणी घालायचे आपल्याला, कारण वडिलाचे तत्व आहेत 10 दिवस आपल्याजवळ, ते दूर नसावा. तुम्हाला 10 दिवस सांगितलं, आम्हाला रोज करावं लागतं ते कर्म, आम्हाला रोज पाणी पाजवावं लागते. आई वडील, आजी आजोबा, पंजोबा, आईची आजी, आईची पणजी, हे सगळं आमच्या मागं व्याप आहे मंडळी. तुम्हाला थोडं तर दिलं कर्म वाटायला, ते त्याच्यात जर आपण हलगर्जी करू लागलो तर मग दुसरं काय ते, हे संबंधाने दुःखच आपल्या वाट्याला येणार आहे मंडळींनो. कळालं का? आणि हा आश्मा, मडका फोडलेला धोंडा 10 दिवस आपण जपून ठेवून 10व्या दिवशी त्याच्यावर विधी करतो. त्यातले सगळे तत्व पुन्हा धर्मराजाचे दूत 10व्या दिवशी ताब्यात घेतात आणि पुढच्या प्रवासाला लागतात. गरुड पुराण आपल्याला सांगते, माणूस मेल्यावर 1 वर्षभर कोणत्या गतीला जीव जात नाही. आणि पुढचा प्रवास मी सुरुवातीला सांगितलं 2 मार्गाचा आहे. एक देव मार्ग सुखप्रदम, यम मार्ग भयप्रदम. बहुतांश जीव यम मार्गाने जातात म्हणून त्याचा विस्तार करण्यात आला मंडळींनो. मग 1 वर्षभरामध्ये गेलेल्या जीवाला सुख समाधान मिळावं, कोणती अडचण येऊ नये देहातल्या 17 तत्वाला. कारण पुढचे मुक्काम दक्षिण दिशेकडचे आणि पुढचं चिंतन मोठं भयानक आहे. आपण एवढं बघतो विनायक महाराज, एखादा श्लोक घेतो मी तेवढा सोडून देतो. तुम्ही पुराण ऐकायला बसा बरं. आणि कोण म्हणलं गरुड पुराण लावत जाऊ नये म्हणून? मेल्यावरच लावा, एरवी लावू नये का? हा, एरवीच गरज आहे त्याची. ऐकून तरी माणूस नीट वागल थोडं. आपण अभ्यासासाठी कधी आपण ऐकू शकतो ते पुढच्या प्रवास. हे कीर्तन जास्त वेळेत जमत नाही ना, आपल्याला धावपळ असते. एक तर श्लोक म्हणतो ते पुढचे मुक्काम आहेत आपले. सौम्यम सौरीपुरम नगेंद्र भवनम गंधर्व शैलागमो क्रौंचमक्रूरपुरम विचित्र भवनम ब्रह्मापदम दुःखदम नानाक्रंदपुरम सुतप्त भवनम रौद्रम पयोवर्षनम शीतोढ्यम बहुभीति धर्मनगरम यम्यम गतम चाग्रजा. यमदूत या मार्गाने आपल्याला नेतात म्हणे. हे सगळे मुक्काम आहेत पुढचे. सौम्यपूर, सौरीपूर, नगेंद्र भवन, गंधर्वपूर, शैलाग्राम, क्रौंचपूर, क्रूरपूर, विचित्र भवन, ब्रह्मापदपूर, नानाक्रंदपूर, सुतप्त भवन, रौद्रपूर, पयोवर्षनपूर, शीतोढ्यपूर, बहुभीति नगरम, धर्मनगर. 16 एका मुक्कामाचं वर्णन आहे. हे सगळे जे पुढचे मुक्काम आहेत अत्यंत क्लेशदायक. जीवाला 1 वर्षभरामध्ये हे सगळे पूर्ण करायचे. त्या ठिकाणी त्यांना जे जे लागतंय ते आपण देणं इथं, ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून वर्षभरामध्ये कदम परिवाराला सुद्धा 3रा टप्पा सांगितला औरद्वदेहिक कर्मातला. प्रत्येक महिन्याला गोते जीव घालायचे. गोत्याचं आपण पूजन वगैरे करतो ना, पाद्यपूजा वगैरे. मी मागे कधी बोललो असेल, गोत्याला जीव घालण्याचं पुण्य लागण्यासाठी गोते सुद्धा त्याच अधिकारातले लागतात.
हा गोते दोन कदम पुराण परिवारातील मित्रांना सांगतो मुलांना, 2 गोते जेव घाला, एक नाही. एक देवाच्या स्वरूपात पाय धुवावे लागतात आणि एक आपल्या बाबाच्या स्वरूपामध्ये पितराच्या स्वरूपात पाय धुवावे लागतात. गोता बदलता येत असतो. एखाद्या महिन्यात एखाद्याला अडचण आली त्याला दुसरा बसवायचा, एकच असा वाचत थोडंसं काही. मग गोत्याच्या बाबतीत आपल्याला विचार करताना असं सांगितलं शास्त्राने, गोता हा नामधारक असावा लागतो. गोता नामधारक, तुळशीची माळ, पंढरपूरची वाळी, बुक्का, उगा सोयरा आहे म्हणून आपलं बसवायचं नाही त्याला. गोता निर्व्यसनी असला पाहिजे. दुपारी त्याचे पाय धुवायचे, पूजा करायची आणि संध्याकाळी ते गावात झुलत यायला. अरे असं कसं जमेल? अरे गोता असं नाही जमत. गोता नामधारक असला पाहिजे. गोता निर्व्यसनी असला पाहिजे. गोता म्हणजे लेकूरवाळा असावा, म्हणे पुढे वंशावळ वाढलेली असावी त्याची. कळाला का? त्याला मुलं, नातू, पंतू, अशा अनेक गोष्टी आहेत. मला त्याच्यावर जास्त विषय लांबवायचा नाही. म्हणजे प्रत्येक महिन्याला त्यांचं आपण पूजन करतो, त्यांच्या नावाने अन्नदान देतो. बघा, 1 वर्षाचा प्रवास आहे. 1 वर्षभरामध्ये आपल्या पित्यांसाठी तुम्ही जे जे करताल ते कमी आहे. आणि आपल्या वडिलांचे आशीर्वाद तुम्हा सर्व परिवारातील मंडळींना लाभो. तिन्ही मुलांना एक पहिली सूचना शास्त्राची अशी आहे, किंबहुना माझ्या अभ्यासाप्रमाणे मी नेहमी सांगतो की आत्ता येणाऱ्या अमावस्येपासून तिन्ही मुलांनी एकदा जेवण करायचं. आता इथून पुढे आयुष्यभर बघा तुमच्या आयुष्यामध्ये कशी भरभराट तयार होईल पुढे 4-2 वर्षानंतर. पितरांचे आशीर्वाद आपोआप आपल्याला प्राप्त होत राहतील. वडील मेले ना, मुलांनी अमावस्येला एकदा जेवलं पाहिजे. प्रत्येक महिन्याचा 1 दिवस, प्रत्येक अमावस्येला एक भुक्तम तो भोजनम. पितरांचेच आशीर्वाद मिळतात. एरवी कामाच्या नादामध्ये आपण दिवस जेवत नाहीत की काय फरक पडायला. एक जर त्यांचा हा दिवस ठेवला त्यांच्यासाठी, एक तर त्यांचं स्मरण होतंय, शास्त्राने सांगितलं. आणि सगळेच महापुरुष, सगळे मोठी मंडळी हे सगळं सांभाळत होती व मंडळींनो. म्हणून तर त्यांच्या येथे वडील जे करीती, म्हणून तर त्यांच्याकडे बघून आपल्याला चालावं लागतं. म्हणून वडिलांचे आशीर्वाद या परिवाराला लाभो. मला आग्रहाने निमंत्रण दिलं त्याबद्दल परमस्नेही परमार्थ मित्र आमचे आनंद महाराज बर्वे त्यांचे ऋण व्यक्त करतो. कदम परिवाराचं ऋण व्यक्त करतो. सर्व गुरुजन भजनी मंडळी, दोनही मृदंगाचार्य, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचती करणारी यंत्रणा, संत देवईमाया यूट्यूब चॅनलचे जाधव परममित्र, श्रोते मंडळी, बाहेरगावची भजनी मंडळी, सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द कमी अधिक आपल्या कोणाला आवडला नसेल तर क्षमा मागतो. वाणीला पूर्ण विराम देतो. विठोबा कुमारी महाराज ज्ञानेश्वर माऊली. टाळी टाळी टाळी. हा ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम तुका मने का हो पंढरी निवासी. 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 मन का हो पंढरी निवासा. तुका 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 मने 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 का हो पंढरी निवासा. मन का हो पंढरी
निवासा तुका म्हणे का हो पंढरी निवासा तुका म्हणे का हो पंढरी निवासा सोडवी बहुपाशा पासोनी सोडवी बहुपाशा पासोनी कन्या पुत्र सुखाच सांगती कन्या पुत्र बाळे सुखाच सांगती कन्या पुत्र बाळे सुखाच सांगती कन्या पुत्र बाळे सुखाच सांगती सोडी भव पाशा पासोनी सोडी भव पाशा पासोनी कन्या पुत्र बाळे सुखात सांगती 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 होता जाती आपोआप दुःख होता जाती आपोआप दुःख होता जाती आपोआप दुःख होता जाती आपोआप दुःख आपोआप जाती आपोआप कन्या पुत्र बाळे कन्या पुत्र बाळे बोलिलेले करो येडे वाकडे ओकडे
भारती ज्ञान राम आई माझी जन्मोजन्मी तुझा आधार हरीचा वार वारी चुकले हरी. संत संगे सर्व अखंड प्रेमाचा कल्लोळ. पंढरीचा वार वारी चुकले हरी. चंद्रभागेचे स्नान माझे हेची दान. पंढरीचा वार वारी चुकले हरी. मागण ते एक तुझ प्रति आहे देशे तरी पाहे पांडुरंगा या संतास निर्विहीन अनेक मजरी. तुझे काही न मागो तुका म्हणे आता उदार तो होई वदते पायी संताचिया ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम